My dear students, I welcome you to the lecture of English literature. In this lecture, we are going to discuss about Marxist literary theory and criticism, part 6. Marx believes that the worldwide overthrow of capitalism would allow for the possibility of abolishing classes, obviously not all at once, and creating a world without the scarcity or power relations that maintain antagonistic class divisions. तर मार्क्सचा विश्वास आहे की संपूर्ण जगभर भांडवलवादाला आपण उचलून फेकून देऊ, भांडवलवाद नष्ट करून टाकू आणि त्यामुळे काय होईल की क्लासेस ॲबॉलिश होतील म्हणजे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत, गरीब हे सगळे भेद नष्ट होतील जर कॅपिटलिझम आपण ओव्हरथ्रो केला, उलथवून टाकला तर. आणि त्याचं म्हणणं आहे अर्थातच एकाच वेळेस नाही होऊ शकणार, हे एकदमच आपण कॅपिटलिझम नष्ट नाही करू शकणार. आणि त्यामुळे काय होईल मग जर कॅपिटलिझमला आपण ओव्हरथ्रो केलं, उलथवून टाकलं, समूळ नष्ट केलं तर एक असं जग निर्माण करू ज्यात पॉवर रिलेशन्स म्हणजे सत्तेचे संबंध राहणार नाहीत आणि ज्यामुळे सत्तेचे संबंध काय करतात अँटागोनिस्टिक क्लास डिव्हिजन्स म्हणजे एकमेकाविरुद्ध वर्गविभाजन होतं आणि त्या वर्गविभाजनामुळे लोक एकमेकाविरुद्ध ठाकतात. ही गोष्ट राहणार नाही, सगळे मिळून मिसळून राहतील. हाऊएव्हर दिस रिक्वायर्स द मेजॉरिटी ऑफ द ह्युमन रेस. आणि तरीही या गोष्टीसाठी काय आवश्यकता आहे तर संपूर्ण मानवजमात जी आहे, जास्तीत जास्त ह्युमन रेसमधल्या लोकांनी द वर्किंग क्लास म्हणजे कामकरी वर्ग अचिविंग द कॉन्शियसनेस अँड युनिटी टू इफेक्टिवली रिप्लेस the capitalist mode of production with a worldwide transition to a socialist or communist world order. मग यासाठी काय आवश्यकता आहे? कॅपिटलिझमला उलथून टाकायचं तर काय तर जास्तीत जास्त मनुष्यांनी, जास्तीत जास्त मानव वंशाने, त्यातल्या त्यात वर्किंग क्लास म्हणजे कामकरी वर्गाने कॉन्शियसनेस अचीव करायला पाहिजे, म्हणजे ते सजग झाले पाहिजे, भांडवलवादाविरुद्ध एकत्र आले पाहिजे. ज्यामुळे मग काय करतील ते परिणामकारकरित्या हा जो भांडवलवादी मोड आहे, भांडवलवादी जी पद्धत आहे उत्पादनाची, पूर्ण जगभरातून त्याचं ट्रान्झिशन होईल, म्हणजे रूपांतर होईल. त्याचं रूपांतर कशात होईल? भांडवलवादाचं सोशलिस्ट म्हणजे समाजवाद किंवा कम्युनिस्ट साम्यवादात, आणि पूर्ण जगभर ही संस्था निर्माण होईल. सगळीकडे साम्यवाद येईल, समाजवाद येईल. दिस हॅज नॉट हॅपन्ड येट अँड हॅज प्रूव्ड डिफिकल्ट. अजूनही घडलेलं नाही आहे आणि अजूनही जरा होणं कठीणच आहे. सो मेनी कन्सिडर इट इम्पॉसिबल. आणि म्हणून अनेक जणं याला अशक्य म्हणून याचा विचार करतात. टाईम विल टेल. वेळ सांगेलच. बट टू अचीव धिस, परंतु हे प्राप्त करण्यासाठी अ की प्रीरेक्विजिट इन्व्हॉल्व्स विनिंग व्हॉट क्युबन रेव्होल्युशनरीज कॉल द बॅटल ऑफ आयडियाज अँड डेव्हलपिंग मार्क्सिझम ॲज अ पॉलिटिकल मूवमेंट and as an intellectual framework that strives to look at things from a proletarian standpoint, which is the only standpoint that can defend universal values. आता वेळ सांगेलच आणि हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक पूर्वावश्यक गोष्ट कोणती आहे तर आपल्याला अशी गोष्ट जिंकायची आहे, म्हणजे जशी क्युबामध्ये समाजवाद आहे. क्युबातल्या क्रांतिकारकांनी काय केलं, त्या संकल्पनेला नाव दिलं द बॅटल ऑफ आयडियाज. कल्पनेचं युद्ध आहे हे. आणि त्यांनी मार्क्सिझम डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि त्या मार्क्सिझमला त्यांनी कसं डेव्हलप केलं ते एक राजकीय चळवळ म्हणून आणि एक असं बौद्धिक संरचना म्हणून जी गोष्टीकडे अशा पद्धतीने बघते की आपल्याला समाजवाद निर्माण करायचं आहे. आणि हा असा स्टँडपॉईंट आहे, म्हणजे असा व्ह्यू आहे, असा आउटलुक आहे जो संपूर्ण जगातल्या मूल्यांना डिफेंड करू शकतो, तो जगातल्या सर्व मूल्यांचं रक्षण करू शकतो. हे कोणाचं म्हणणं आहे? क्युबन क्रांतिकारी लोकांचं. त्यांचा या कम्युनिझमवर, सोशलिझमवर फार विश्वास आहे. दिस रिमेन्स ट्रू सिन्स वर्कर्स आर डिफाईन्ड बाय द लॅक ऑफ ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी अँड द नीड टू सेल देअर लेबर पॉवर विच अलाउज देम टू एम्बॉडी युनिव्हर्सल इंटरेस्ट. आता यामुळे काय राहते, सत्य काय बाकी राहतं? कारण वर्कर्स जे आहे, वर्करची व्याख्या काय आहे की त्यांच्याजवळ त्यांच्या मालकीची संपत्ती नाही आणि त्यांना काय गरज आहे तर बिचाऱ्यांना आपली श्रमशक्ती विकावी लागते. त्यांच्याजवळ संपत्ती नसते म्हणून जगण्यासाठी ते आपली श्रमशक्ती विकतात. आणि ज्यामुळे
काय होतं की पूर्ण युनिव्हर्सल इंटरेस्ट त्यांना आकर्षित करतो, कारण संपूर्ण जगाचं जे काही कल्याण आहे त्यात त्यांना वाटतं की आपण लक्ष घातलं तर संपूर्ण जगाचं कल्याण होईल. कारण आपले हाल होत आहेत तर इतरांचे तसे हाल होऊ नये, सर्व एकाच पातळीवर यावे म्हणून ते युनिव्हर्सल इंटरेस्टमध्ये लक्ष घालतात. The Marxist figure remains that if the working class as a class can only free itself by universal emancipation and has no interest in forms of property that can be privately owned, then its rise is the dissolution of class society in general. आता मार्क्सिस्ट लोक काय करतात की ते दावा करतात की वर्किंग क्लास जर क्लास म्हणून आहे, वर्किंग क्लास म्हणजे कामकरी वर्ग, जर हा एक वर्ग म्हणून आहे आणि त्या वर्गाने जर स्वतःला वैश्विक बंधनातून मुक्त केलं आणि त्यांनी जर काहीच इंटरेस्ट दाखवला नाही प्रॉपर्टीमध्ये, जी प्रायव्हेटली ओन करू शकतो आपण, म्हणजे अशी प्रॉपर्टी जी खाजगीरित्या आपण आपल्या मालकीची करू शकतो, जर त्यांनी त्यात इंटरेस्ट दाखवला नाही मग काय होईल, अशा वेळेस मग डिझोल्युशन ऑफ द क्लास सोसायटी इन जनरल, आणि सामान्यतः मग समाजातून पूर्ण वर्गाचं डिझोल्युशन येईल, सगळं वर्ग नष्ट होण्यास सुरुवात होईल. म्हणजे काय तर प्रत्येकाला काय वाटतं माझी संपत्ती, सो जमवता कोणाकडे जास्त असते कोणाकडे कमी असते, मग यातून कलह निर्माण होतो, त्याचा जो जास्त आहे माझा जो कमी आहे, मग जास्त मिळवण्यासाठी माणूस अजून भांडवलवादाकडे वळायला जातो. पण हेच जर मुळातून उपटून फेकायचं असेल तर प्रत्येक वर्किंग क्लासने काय करायचं, स्वतःला मुक्त करायचं या इंटरेस्टमधून, या जागतिक इंटरेस्टमधून. स्वतःची प्रॉपर्टी ओन करण्यासाठी काहीही कष्ट घ्यायचे नाहीत, पूर्ण संपत्तीवर समाजाची मालकी आहे हे ठेवून चालायचं. असं जर चाललं, असा विचार करून जर पुढे जात राहिलं तर वर्ग संघर्षच नष्ट होईल, समाजात वर्गच निर्माण होणार नाही, सगळे एकाच पातळीवर राहतील. इन अदर वर्ड्स, the conviction that material relations in society ultimately determine ideas and values remains inherent in the Marxist framework. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जो विश्वास आहे आणि जे भौतिक नाते आहे समाजातले, तर हा विश्वास की समाजातले जे भौतिक नाते आहे त्यामुळेच आपल्या कल्पनाने आपली मूल्ये तयार झालेली आहेत, आणि ही कल्पना आणि मूल्ये आपल्या जन्मतःच येतात. बरोबर आहे. आपण श्रीमंत गरीब कल्पना कुठून करतो, जन्मतः आपल्याला कशी माहीत असते ती, कारण आपण समाजात जन्म घेतो, लहानाचे मोठे होता आपल्याला आयडियाज आणि या व्हॅल्यूज ही मूल्य समजायला लागतात. आणि हे मार्क्सिस्ट फ्रेमवर्कमध्ये त्यांनी टाकून ठेवलं आहे आणि सांगितलं जन्म झाल्याबरोबर की कामगार वर्गांचं राज्य आलं पाहिजे, हा क्लास कॉन्शियसनेस आहे, हा श्रीमंत वर्ग, हा मध्यम वर्ग, हा गरीब वर्ग, आणि यातून त्या कल्पनेचा आणि त्या मूल्यांचा जन्म झाला आहे. आणि मार्क्सिस्ट लोक त्यांचं हेच म्हणणं आहे की जगात समाजवाद असला पाहिजे, म्हणजे पूर्ण जगातल्या संपत्तीवर सगळ्यांची समान मालकी असली पाहिजे. दिस इज ऑल अबाउट पार्ट 6 ऑफ मार्क्सिस्ट लिटररी थिअरी अँड क्रिटिसिझम. थँक्यू व्हेरी मच.